नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, हे ओढाळा तुझ्या गाई कोण धावी त्यांच्या लागी, मागे मागे हीरधारी न बैसती एके ठाई, धावती दाही धावाटा कोण धावी त्यांच्या लागी, मागे मागे हीरधारी तुका म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी अभिजानो कोण धावे त्यांच्या लागी, मागे मागे हीरधारी पांडुरंगा करो पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली, धन मान ग्रह देह अशा नशे ज्या तिळभरी, ऐसे श्री संत नारायण बाबा त्याशी मी नमन करी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री गुरु चरण सरोज निज मनो मुकोरो सुधारी, बरनौ रघुबर विमल जसो, जो दायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोई, हरहु कुलेश विकार, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली जाची जाती, नमस्कार माझा तुम्हा छत्रपती, क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज श्रीमंत श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. नको आम्हा सवे गोपाळा हे ओढाळा तुझ्या गाई कोण धावी त्यांच्या लागी मागे मागे हिरधारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त महान वैष्णव अवतार धारक करुणा सिंधू दयाघन पंचम वेद निर्माते जगमान्य जगवंदी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा उत्कृष्ट असा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. विठला विठला. या अभंगाचा सरळ सरळ भाव असा असेल. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा अर्थात गोपाल कृष्ण आणि गोपाल अर्थात सवंगडी यांच्यामध्ये एके दिवशी वाद झाला आणि सर्व गोपाळ म्हणू लागले देवाला, कृष्णा आजपासून तू आमच्या बरोबर गायी घेऊन आमच्या सोबत रानात यायचं नाही. नको आम्हा सवी गोपाळा येऊ. त्याला आलकड घ्यायचं जरा उत्तरार्धात आहे ना ते. आमच्या सोबत नको येऊ. देवानं विचारलं, का रे बाबा काय झालं? गोपाळांनी सांगितलं, देवा अरे कृष्णा तुझ्या गायी कशा आहेत? ओढाळा तुझ्या गायी ऐका नाही. नको आम्हा सवे गोपाळा येऊ. ओढाळा तुझ्या गाई. ओढाळा आहे तुझ्या गाई. आमच्या गाई सारख्या नाही, आमच्या लय गरीब गाई. तो म्हणलं तिथं बसत्यात, दिलं ते खात्यात, काही त्रास देत नाही ऐक नाही. पण तुझ्या गाई अरे एका जागेवर चरत नाहीत, बसत नाहीत, आम्हाला आरामच करू देत नाहीत. दिवसभर तुझ्या गाईच्या वलत्याच कराव्या लागतात. अरे कोण तुझ्या गाईच्या वलत्या करीत बसले? म्हणून कोण धावे त्यांच्या लागी. कोणी तुझ्या गाईच्या वलत्या कराव्या? मागे मागे येरझारी. सारख्या येरझारा कराव्या लागतात. आमच्या गाई बघ बरं. गोपाळ सांगू लागले, एकदा सकाळी 10 वाजता सोडल्या 12 वाजेपर्यंत खात्यात डोंगराळ भागामध्ये कुठं तिकडे वृंदावनामध्ये. आणि 12 वाजले की एका झाडाखाली, आंब्याच्या म्हणा, पारंब्याच्या म्हणा, वडाच्या कशाच्या झाडाखाली, कळंबाच्या झाडाखाली सगळ्या गायी आमच्या येऊन बसतात. तुझ्या बसतात का? न बैसती एके ठाई. बसतच नाहीत. बरं बसत नाही तर जात्यात कुठं? धावती 10 वाटा. एकाच्या बी शेतात जात नाही, 10 शेतकऱ्याच्या. 10 जणांची बोलणी आम्हाला खावी लागतात. तू आमच्या सोबत येऊ नको. कृष्ण परमात्मा म्हणू लागला, गोपाळांनो तसं नका रे करू. हो बाकीची काही शिक्षा द्या, हो पण ही शिक्षा देऊ नका. कारण मला तुमच्याशिवाय करमत नाही आणि तुमच्याशिवाय मला कोण आहे या जगामध्ये? देवाला भक्ताशिवाय कोण आहे? त्रिभुवनी नाही आन दुजे. देवाला भक्ताशिवाय कुणी नाही आणि भक्ताला देवाशिवाय कुणी नाही. कृष्ण म्हणला, गोपाळांनो असं करू नका बाबा, पाया पडतो तुमच्या. आणि मग 4 शाने सुरते गोपाळ होते, लय दयावया करायला म्हणले, तसं नका करू, काहीतरी मार्ग काढा. काय गोपाळ म्हणले, हे बा कृष्णा 9 लाख गाई तुझ्या, सगळ्या काही वडाळीत अशातला भाग नाही, त्याच्यातल्या 4-2 आहेत, त्यातली एक गाय तुझी लयच वडाळ व्हा म्हणले. एक गाय आणि ती तो सांभाळायची, मग बाकीचे आम्ही बघून घेऊ. हो म्हणून ठरलं. देव म्हणला, कोणती गाय रे बाबा सांगा तरी, ती मला मग कळू द्या. मग गोपाळ म्हणले, अरे मनेरी नावाची तुझी गाय, मग ती गाय तू सांभाळायची. तुका म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी
आम्ही जाणू, बाकीच्या काही आम्ही तुझ्या सांभाळतो, असा असणारा शाब्दिक असणारा भावार्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्या समोर ठेवलेला आहे. या अभंगावर आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन आहे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बालासाहेब दाजीबा कदम, चनई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. बप्पा ना बप्पा म्हणून या गावात संबोधत होते असणारे या बालासाहेब बप्पांना या आपल्या चनई गावामध्ये राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, जन्म प्राप्त झाला. अनेक दिवसाचं त्यांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये झालं आणि आपल्या भगवंतानी जो दिलेला निर्णय आयुष्य पूर्ण झालं की जावंच लागतं. शरीराची या गावालिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी. जावंच लागतं महाराज. आपलं आयुष्य संपलं की जावंच लागतं. म्हणून त्यांच्या असणाऱ्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दुसरं असणारं त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे साजरं होत आहे. विशेष करून त्यांचे सुपुत्र श्रीमान जालिंदर बालासाहेब कदम आणि धनंजय बालासाहेब कदम या उभय बंधूच्या वतीने त्यांचा सर्व असणारा परिवार, त्यांचं कुटुंब आणि आपण सर्व चनई गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांनी या त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम पूर्णत्वास नेलेला आहे. आज असणारा कार्याचा प्रसंग आहे. गेली 7 दिवस या ठिकाणी त्यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. सुंदर असणारी कथा काल परिपूर्ण झालेली आहे. पण सर्व गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळी बहुसंख्येने याच्यामध्ये सहभागी झाला. दुपारी कथा, सायंकाळी हरिपाठ आणि रात्र जागर म्हणा, भजन म्हणा, सुंदर प्रकारचं झालेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो, कथेमध्ये सहभागी झालो, जागराच्या भजनामध्ये. एक नाही, दररोज आपल्या गावात सुंदर अशी भजनी मंडळी आहे. एक नाही, प्रथमच आपल्या गावात हा दर्शनाचा योग आला. सुंदर प्रकारची भजनी मंडळी, सर्वांचं दर्शन झालं. हो, आता आपल्या गावामध्ये एकाहुनी बळी रे असंही महाराज. प्रथमच आता चनई गाव खूप प्रसिद्ध आहे महाराज महाराष्ट्रामध्ये. आणि हे गाव असणार अनेक अंगानं प्रसिद्ध आहे महाराज. आता तर काय बघायचंच काम नाही. आता किती प्रसिद्ध होईल सांगताच येत नाही, आहे का नाही. हो, काल आता आम्ही दररोज कोणाच्या चहा प्यायला जात होतो. आता सांगतात हो की आमच्या गावामध्ये एखादा जर गुंठा घ्यायचा म्हटलं, हो 51 लाख तरी मोजावे लागतात, आहे का नाही. 51 लाख, हो आहे का नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, आहे का नाही. तुमचं प्रारब्ध चांगलं म्हणायचं हो, तुमच्या बापदादाचं नाही. हो, त्यांनी सांभाळलं. तुमचं प्रारब्ध चांगलं. आता तुमच्या एका गुंठ्यामध्ये आमच्या इकडे 5 एकर जमीन येते, आहे का नाही. आज आत्ता ताबडतोब, आहे का नाही. किती तुमचं भाग्य आहे. आणि आता तर दुग्ध शर्करा योग अंबाजोगाई हा जिल्हा होणार आहे का नाही. अंबाजोगाई जर जिल्हा झाला तर एका गुंठ्याची किंमत 1 कोटी सहजच होईल, आहे का नाही. म्हणून आता काय तुमच्या त्या आनंदाला वाणू आता नपुरी हे वाणी. म्हणून तुमच्या शब्दामध्ये वैभवाचं वर्णन करता येत नाही. सुंदर प्रकारचं चनई गाव, सुंदर प्रकारचा इतिहास सुद्धा आपल्या गावाला आहे. आपल्या गावामध्ये अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक आहे. तुमच्या गावाला एवढा फायदा होतो म्हणजे काहीतरी कर्म केलं असेल ना चांगलं काहीतरी तुमच्या पूर्वजांनी म्हणा, आहे का नाही. अरे गावामध्ये एखादा संत जन्माला आला, सर्व गावाचा उद्धार करतो. असं तुमच्या गावामध्ये अनेक शूरवीर माणसं जन्माला आली महाराज. असं सांगितलं. आमच्या गावातून जवळ 100 तरी
देशाची सेवा करायला सैनिक असतील, हो का नाही? आमच्या गावातून किती असतील? हो, एक आहे बाई, एक पाक, एक आहे फक्त. कोणी म्हणलं ना सैनिकात भरती व्हायची, नको 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 नको, घरची मत नको नको, दुसरं काही कर, तिकडं जाऊ नको का? अरे त्याला अंतकरण कशाचं लागतं? वीराचं लागतं महाराज, शूराचं लागतं, हे का नाही? संत काय शूर घरोघरी जन्माला येत नाहीत राजभाऊ महाराज. हो, घरोघरी जन्माला येत नाही. वर्णन आहे असं, 100मध्ये एक शूर जन्मत असतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा नवा. 100 माणसामध्ये एक शूर जन्मत असतो आणि पंडित 1000 माणसामध्ये एक पंडित होत असतो महाराज. हो, आणि वक्ता वक्ता दशसहस्रेषु 10,000मध्ये एक वक्ता जन्मत असतो. तुम्ही म्हणता पंडित वेगळा न वक्ता वेगळा, वेगळाच आहे महाराज. पंडित कुणाला म्हणायचं? घरून पाठ करून यायचं आणि जसेच्या तसे सांगायचं, याला पंडित असं म्हणतात. आणि वक्ता प्रसंगानुसार जो वक्तव्य करतो, वक्त के साथ जो चलता है उसे वक्ता कहते हैं. नाही तर म्हणले कीर्तन गंगा पूजनाचं आणि चिंतन चाललंय वाढ दिवसाचं, आहे का नाही? होतं का नाही असं? मला उत्सव म्हणले महादेवाचा आणि वर्णन चाललंय विष्णूचं. विसंगती असते महाराज. ज्याचं चिंतन आहे त्याचंच वर्णन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. शूरवीर आपल्या गावामध्ये जन्माला आले, भाग्यवान आपलं गाव आहे. आता आमच्या शिवाजी भाऊनं सांगितलं म्हणजे शिवाजी महाराज सांगा, आहे का नाही? आता उद्या शिवजयंती आहे, तर आज शिवजयंती उद्या, आहे का नाही? शिवाजी महाराज सांगावे. काल याचं कीर्तन आहे का नाही? कालाही आहे. चला थोडं थोडं सर्वच आपण समन्वय साधून 1 तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. तिकडे आचार्य मावशीला विचारलं का उरकायचं? तुमचं उरकलं की आमचं उरकलं? ते म्हणले 1 वाजेपर्यंत आम्ही उरकतो. मला हाय मग 1 वाजेपर्यंत टाइम. 1 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. म्हणून सुंदर प्रकारचा अभंग चिंतन सेवेला घेतलेला आहे. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देवाचा आणि भक्ताचा किंवा गवळ्याचा, गोपाळाचा आणि कृष्णाचा एक संवाद या ठिकाणी व्यक्त करतात. संवाद नसून हा वाद आहे का नाही? वाद आहे महाराज. पण परमार्थामध्ये वाद जरी असला तरी तो संवादच असतो महाराज. परमार्थामध्ये आमची राहिली बरं का भजनाची नावं घ्यायची राहिली का नाही? हे आमचे ठाण्याहून आलेले बरं का. त्यांनी मला ठाण्याला 2दा-3दा नेलेलं. ते गावाकडे सप्ताह होतं म्हणून आमचे हरिभक्ती परायण हरिश्चंद्र महाराज सोळंके असे ते मोहिकेडचे आहेत. अनेक दिवसापासून ठाण्याला वास्तव्यास येत असतात महाराज. आम्हालाही तिकडे बोलवत असतात. तेही आपल्या कथेला आलेले आहेत. आमचे आज हे आमचे हार्मोनियम वादक आहेत सौरभ भाऊ. हो, पण ते आले नाहीत. आता नाही आले, नाही येऊ द्या, आता काय करा. पण आज आले आमचे धर्मराज महाराज अंधापुरीकर. रात्री जर आले असते तर भजन खूप सुंदर झालं असतं. चला पुढे योग आला कधी पाहू. आमचे राजभाऊ महाराज अंधापुरीकर 7 दिवस आहे. हो, दोन भाऊ आमचे नावकरी, आहे का नाही? मालकाचे 7 दिवस नुसता पक्वाचाच बाजूला असं नाही बरं का शिवाजी भाऊ. चटाया तरल्या तुमच्या संग दार काढाय आले. हो, तुम्ही काय नाही, तुम्हाला गडी कमी पडला की आमची कथा ठेवा, सगळेच काम होऊन जाते. म्हणून सुंदर प्रकारचे घरच्यासारखं वातावरण या ठिकाणी तयार झालं. आमचे विशेष करून आज जळगावकर दाजी आमचे रामप्रसाद भाऊ जाधव जळगावकर आमची कथा कीर्तन असलं की येत असतात महाराज. खूप आमच्यावर लहानपणापासून प्रेम करतात. इथं अंबेजोगाईला त्यांचं खूप मोठं घर आहे. तेही आलेले आहेत. आमचे वडील आलेले आहेत. सर्वजण आपण आलेलो आहोत. आता ज्ञात अज्ञात सर्वांचं नाव शक्य नाही महाराज. सर्व ही भजनी मंडळी नवीन आली आज, आहे का नाही? कोणत्या गावची? राजेवाडी सगळीच का? डोंगर पिपळा सोनवाडा. सोनवाड्याला मी कीर्तनाला आलतो बरं का एकदा महाराज. 2दा आलेलो का? माझ्या लक्षात नाही पण आलेलो आहे.
आता सर्व नवीन मंडळी महाराज, कुणाचा परिचय नाही आहे का नाही. आता हळूहळू होईल, समजा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि काय दोन शब्द बोलायचे त्याला प्रारंभ करतो. विठ्ठला. हा अभंगामध्ये वाद आहे महाराज. साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या शैली आहेत. मराठी साहित्यामध्ये त्याच्यामध्ये कलहात्मक नावाची एक शैली आहे. कलहात्मक, आणि हा अभंग कलहात्मक शैलीतला आहे. कलहात्मक शैली म्हणजे कलह, कलह म्हणजे भांडण, वाद. हा अभंग कलहात्मक शैलीतला आहे. गोपाळ आणि सवंगडी यांच्यामध्ये झालेला वाद आहे. एके दिवशी सर्व गोपाळ आपण आपले गाई वासर घेऊन पारावरती आले, किंवा गावाच्या विशीवरती, आपण म्हणतो पूर्वीचा काळ सगळ्या गावातले जनावर एका जाग्यावर यायचे आणि मग ठरवायचं आज कोण्या भागाला जायचंय म्हणायचे. हो, इकडल्या शिवाराला जायचं, काही आपण आपल्या गावानुसार नावं असतात. तसं सर्व गोपाळ आले आणि सर्व गोपाळ म्हणू लागले, आता आपण काय करायचं, कृष्णाचे गाई आल्या, आपण सांगायचं आमच्यामध्ये येऊ नको, अभंगाचं पहिलं चरण. सर्व गोपाळांनी सांगितलं कृष्णाला येऊ द्यायचं नाही. कृष्ण परमात्म्याच्या सर्व गायी आलेल्या आहेत आणि सांगितलं गोपाळांनी, कृष्णा तू तुझ्या गायी आमच्या गायीत मिसळायच्या नाही. कृष्ण म्हणू लागला, का म्हणू बाबा काय झालं. गोपाळांनी सांगितलं, पेंद्या सुदामा बरज वाकड्या काय असतील ते सर्वांनी तुझ्या गायी कशा आहेत, ओढाळ आहेत, ओढाळ. आता ओढाळ शब्द आपण आलेलो आहोत. ओढाळ म्हणजे काय. ओढाळ गावोगाव असतात महाराज. आमच्या गावात पूर्वी लहानपणी होते, त्याला आमच्याकडे जाणे जनावर म्हणत होते. जाणे, जाण्या गाई म्हणायचे, जाण्या गाई. तर तुमच्या भागात वेगळा शब्द असं. त्या गाई अगोदर 1-2 होत्या, ते एवढ्या झाल्या महाराज, 5-25 गाई झाल्या पुन्हा. ह्या हत्तीसारख्या धिप्पाड, त्याला मालक नाही कुणी. दररोज गावात यायच्या, झाडाखाली बसायच्या, दररोज सकाळी जायच्या, कोणाच्या शेतात जायच्या, खायच्या, तुडवायच्या. हो, अशा जाण्या गाई. त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणायचं ओढाळ. किंवा ज्या गाईला येसन नाही म्हणायचे, येसन. येसन नाही, द्वारकांड नाही, मालक नाही, जी गाय कोणाचं ऐकत नाही, है का नाही. आता गाय शब्द कुठं कुठं लावायचा ती लावून घ्यायचा आपण आता, है का नाही. गाय म्हणजे गायचं रूपक आहे असं नाही महाराज. बऱ्याच गायी अशी आहेत त्या कोणाच्याच ऐकत नाही. एकदा जर रोडनं निघाल्या तर त्यालाच रस्ता सोडावा लागतो, नाही तर आपल्याला तुडवून जायची तयारी असते. अशा ओढाळ गाई. ओढाळ गाईच्या बाबतीत दृष्टांत सांगितला जातो. ओढाळ गाईच्या नादी लागू नये महाराज. अशा एक ओढाळ गाय होती. ओढाळ गाय गावामध्ये चरायची महाराज, कोणाच्याही शेतात जायची, खायची, बम झालेली होती. आणि त्याच गावामध्ये एक ब्राह्मण बुवाची गाय होती महाराज. कोणीतरी दिली असं गंगा पुन्हा कशा म्हणा काय म्हणा. मग त्या देवबापानं काय करायचं, सकाळी गायचं दूध काढायचं, दूध काढलं की गाय सोडून द्यायची. कुंकडं चला ना दिवसभर, ती रस्त्यानं चरायची. आता काय रस्त्यानं डांबर खाईन होय, वाळून गेली महाराज अशी देवबापाची गाय. संध्याकाळी आले की थोडी पेंडी टाकायची, दूध काढायचं, बस. तिला चारायचा विषयच नव्हता. ती गाय अशी वाळून गेली. एके दिवशी ही ओढाळ गाय रानातून येऊ लागली
आणि ही ब्राह्मण बुवाची वाळलेली गाय तिथे चरळलेली दिसली. ही वडाळ गाय गेली, आपल्यासारखी दिसायली. आपल्या भावकीची का कोणाची विचारपूस करावा म्हणून विचार लागत, तुझी अवस्था अशी कशी झाली? तिने सांगितलं, काय सांगू माय माझा मालक, सकाळी दूध काढून घेतो आणि हाकलून देतो. मी आपली संध्याकाळी येते रोडला, आपलं काय काय असते तेच खाते, आता काय खाऊ. आणि मग संध्याकाळी उलशी पेंडी टाकतो आणि दूध काढतो. वाळून गेले म्हणली, मला खायलाच नाही काय. ती वडाळ गाय म्हणली, मग चल आज माझ्या बरोबर. आज महालय म्हणली, चल माझ्या बरोबर. आता हिनं नको म्हणाव का नाही बरं, कशाला कोणाच्या नदी लागायचं. आणि ही म्हणली चल तर चल, आहे का नाही. लागली वडाळ गाय महाराज नेलं एका. तिला माहितच होत कोणाच्या शेतात काय पेरलेलं आहे. भुईमुगाच्या शेंगा कुंकड आहेत, आहे का नाही, तुरीच्या शेंगा कुंकड आहेत. तर तुमच्या भागात काय असते काय माहिती. चल म्हणली. नेलं एक मकाचा प्लॉट होता मस्त महाराज, अशी मका आलेली होती हिरवीगार. आणि तिला फांज होती टाकलेली, कुंपटाची फांज याच्यात इतकी होती. आता हिनं टाकली गपकन उडी, हिला सगळी प्रॅक्टिस झालेली होती. गपकन मध्ये उडी टाकली. हिला कुठं टाकता येते, ही जागेवर अशी करायली. माय मला नाही उडी टाकतायत, टाक म्हणले. मग ही बाहेर आली, शेगाव घेतलं ना, शेगाव घेऊन पलकड गेली. गेलो मध्ये धर म्हणली पात आता, आहे का नाही. आता ही वडाळ गाय महाराज चरायला लागली, कवा खायला भेटलेलं नव्हतं, अशी तुटून पडली महाराज. बुडा सगट खाऊ लागली. आणि ही वडाळ गाय आपली शेंडे शेंडे हाणायची. ह्या झाडाचा शेंडा हान, त्याचा पाला हान, कवळं कवळं आपलं हाणू लागली ती शेंडे शेंडे. आणि गोंग झाली अशी महाराज, खायला भेटलं नव्हतं खाऊ. हिचं भानच नाही. तिकडं मालक बसलेला होता. मला मकात काय वाजायला, डुकरं घुसले का काय म्हणला. गड्याला सांगितलं जा बरं बघून ये. गडी आला तर ती खुडखुड खुडखुड वाजायलो. आता ती सावधच असते मला, चोराच्या मनात काय. ते तसं महाराज ती सावधच होती. गडी यायला दिसला की ही तिला म्हणली बर का, पळ म्हणली. पळ म्हणणं तिनं उडी टाकणं. आणि म्हणते काय म्हणलीस, तेवढं गेली ती. आला ना मालक ते महाराज गडी, धरलं गाईला, नेलं मालकाच्या समोर. मालक म्हणले ही गाय. मालक म्हणले कोणाची, म्हणले आपल्या गावातल्या देवबाप्पाची. हा बोलवा देवबाप्पाला. लावला पण, हॅलो देवबाप्पा या म्हणले. आले देवबाप्पा, चळचळ कपडे, महाराज दांडगाव होता मालक. हो काय झालं म्हणले, तुमची गाय कुठे म्हणले. चरत असेल म्हणले रस्त्याला. कुठं रस्त्याला नाही म्हणले, हे आमच्या मकात चरायली, बघा किती उधळून केलाय. हो काय करायचं म्हणले आता. देवबाप्पा तर भिडीत, आता काय करायचं म्हणले. मालक कवाच येत नसती, कस काय आली. अर्धी मका खाली म्हणले दररोज येऊ येऊ तिनं. बाबा 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 देव इथून पुढे येणार नाही बाबा, माफ करा माफ करा. मालक म्हणले देवबाप्पा म्हणून सोडायलो, नाही तर तुम्हाला बांधून टाकलं असतं, नाही का नाही. दृष्टांत संपला. ओढाळ गाय ही अशी असणारी ओढाळ गाय. आणि तस ते गोपाळ म्हणू लागले, देवा तुझी ओढाळ गाय आहे, आमच्या सोबत येऊ नको. कोण अरे तुझ्या गायीच्या वलत्या करील. कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे हीर झारी. अरे देवा, अरे कृष्णा, तुझ्या गायीच्या सारख्या वळत्या कराव्या लागतात. तुझ्या गायी काही शांत बसत नाहीत, आम्हाला त्रास देतात. शेतात जातात दुसऱ्याच्या, ती लोक भांडायला आम्हाला येतात. म्हणून तू आमच्या बरोबर येऊ नको. आमच्या गायी बरोबर एकदा चरल्या, पाणी पितात. आणि पाणी पिऊन त्याला म्हणाव पण लागत नाही, मनानं येऊन एका झाडाखाली बसतात आणि ओटविल्याशिवाय उठत नाही. अरे तुझ्या बसतच नाहीत. अभंगाच तिसरं बसते ठाई, बसते ठाई,
बसती एके ठाई बैसती एके ठाई दावती दाही 10 वाटा. तुझ्या गाई एका ठिकाणी बसत नाही, 10 दिशानं पळतात, 10 शेतकऱ्याच्या शेतात जातात. त्यामुळे शेतकरी गाराने घेऊन येतात, आम्हाला बोलतात गयावया करू लागला कृष्ण. गोपाळांनो तसं करू नका रे. अरे तुझ्या संगतीमध्ये, तुमच्या संगतीमध्ये मी कितीतरी आहे का नाही, अनेक काय कितीतरी युग म्हणायचं. तो युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ते 4 युगापासून तर आम्ही आहे का नाही. हे नामदेव महाराज, तुकोबाराय हे गोपाळच होते का नाही. मागच्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये तेच असणारे वानर झाले. या कलियुगामध्ये संत म्हणून तेच आहेत, तोच असणारे परमात्मा. आणि आम्ही हे गोपाळ. देव म्हणू लागला अरे तुमची कितीतरी कल्पाची संगत मला आहे आणि तुम्ही मला तोडता. असं करू नका बाबा, मी तुमच्या शरण येतो, तुमच्या पाया पडतो. आणि तुझ्याशिवाय, तुमच्याशिवाय मला कोण म्हणणार आहे. देवाला देव पण कशामुळे, आमुचे निभावे तुझ देव पण एका विसरूनी राहिलाशी. ऐक नाही. अरे संत सांगता देवा लय समजू नको मी पार्टीचा मालक आहे, मी लय असा आणि तसा. अरे तुला किंमत आमच्यामुळे आहे का नाही. आमदार असतील, खासदार असतील, आपण आपल्या विषयामध्ये, तुला किंमत आमच्यामुळे. देव जरी असला आम्ही तुझी सेवा करतो म्हणून तुला किंमत आहे. हे का विसरून राहिलाशी. बाबा म्हणला मी कुठं काय म्हणायलो, तुमच्याच मनाव करू, फक्त म्हणून नाव करा, तुमच्याच मनासारखं होईल आहे का नाही. म्हणून मला वेगळं करू नका, नका करू दुरी मज पाया वेगळे. पण काही काही गोपाळ तांबीस होते देवा, मिसळायचेच नाही कानोबा आहे का नाही. निवडी आपुली गोधनी. आता वाज देतो एक वाजायला, गोधनीत निवडीत बसल्यास ना अवघड होईल. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. आम्हा धाडी गेले वैऱ्या दोरी, कोण त्यांची खालीची दोरी. कानोबा निवडी आपुली गोधने, कानोबा निवडी आपुली गोधने, कानोबा निवडी आपुली गोधने, कानोबा निवडी आपुली गोधने. नवीन हे वर्ष सुखाची जाऊ म्हणून मिसळायचं नाही. शेवटी देव दयावया करू लागला आणि मग काही गोपाळाने मार्ग काढला. बाबा कृष्णा तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझ्या गाई खूप ओढाळ आहे. मग काय कर, एक असणारी गाय खूप ओढाळ आहे, त्या गाईचं संरक्षण तू करायचं, बाकीच्या गाई आम्ही सांभाळतो. अभंगाचे शेवटचे चरण. 12:30 वाजले, 15-20 मिनिट कृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहूया. 1 वाजायच्या आत आपण कार्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून अभंगाचा भाव पाहिला, शब्दशः अर्थ पाहिला, ठीक नाही. आता याच्यात भाव अर्थ, लक्ष अर्थ, गो अर्थ, अध्यात्म जसा जसा विद्वान असेल तसा काढतो मला. आता तुका म्हणे तू राख मनेरी. मनेरी गाईचं नाव आहे. आमच्या भागामध्ये गुंज संस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं गोशाळा आहे, हजारो त्याच्यामध्ये गायी असते. खूप मोठं संस्थान आहे. तर आम्ही रस्त्यानं जात असताना त्याच्या गायी समोर आल्या, चालायचं कळत नाही मला, 15 मिनिट लागतात ते गाय जाऊ द्यायला. गंमत मला सांगायची काय, प्रत्येक गायीच्या पाठीवर नाव लिहिलेलं आहे. गोदावरी, कावेरी, भागीरथी, मनकर्णिका, वृंदावनी, हो अशा प्रत्येक गायीवर नाव आहे महाराज, गायीचे नाव. तसं या अभंगामध्ये मनेरी नावाची गाय, गायीचं नाव आहे.
मग या मनेरी नुसतं गायीचं नाव नाही महाराज, हो मनरूपी गाय आहे ती. आपलं मन म्हणजे हीच गाय आहे. हो त्या गोकुळातली गाय नाही ती द्या सोडून दिसे. हो आपलं मन ही गाय आहे महाराज, गाय. आणि हे मन एका जाग्यावर थांबत नाही म्हणून मग बैल सती एके ठाई धावती दाही दहावता. मन बसतच नाही महाराज एका जाग्यावर. इथं जरी बसलो घरी नाही जमलं की जा बरं घरी गेले, आहे का नाही. आमच्या इकडं महाराज आले ते भागवत कथेला म्हणले आता मी सगळ्याला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. एक ट्रेव्हल्स लावली म्हणले, हो रुपया द्यायचा ना, एकटा मी खर्च देणार. लोकांना वाटलं चांगलं कीर्तनामध्ये. म्हणले आणि चला आल्यात म्हणले महादेवाच्या आपल्या कोपरनाथ संस्थान पशी रोडला गाड्या उभा टाकल्यात म्हणले. आणि आलो लक्षात ना, चला बसा म्हणले गाडीत. बसले का? हो बसले. निघाल्या गाड्या. आलो पंढरपूर, दिसलं का? म्हणले हो. आणि चला उतरा गडबडीनं. चला म्हणले चंद्रभागेत करा स्नान. हो स्नान झालं का? चला म्हणले नगर प्रदक्षिणा घ्या गडबडीनं. केली का? म्हणले हो. लागा म्हणले बारीला आता. हो लागले बारीला. बघितला का म्हणले देव? आणि चला बघा देव दिसला का? आजचा पोशाख कसलाय? मोबाईल वरती कळतं माझ्या आपल्या ते लाईव्ह वाचतो चालू. झालं का दर्शन? चला म्हणले घसा दिखायची आधी व्हा बाहेर. हो निघाले बाहेर. घाला दंडवत म्हणले आणि चला घरा प्रतीक्षाना बसा गाडीत म्हणले. आता जेवायला तयारी, लगेच गावात जायचं म्हणले आपल्याला. निघाल्या गाड्या. आल्याच नाहीला उतरा म्हणले, या कीर्तनात बसा. आले का? न बाई सती एके ठाई धावती दाही दहावता बहुत चंचळ चपळ जाता येता लगे वेळ. सांगायलाही आपल्याला वेळ नाही. म्हणून ही मनरूपी गाय आहे. म्हणून बाकीचे इंद्रिय आपल्याला आवडता येतील असं तुकोबरायचं मत आहे, पण नाही. एकही इंद्रिय म्हणजे गायी, एकही आपल्याला इंद्रिय आवडता येत नाही. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार किंवा 11 असं मन म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला एकाचेही मज न घडे दमन. म्हणून देवा मी तुला जे प्रार्थना करतोय एकाही इंद्रियाचं दमन मला करता येत नाही. म्हणून तू असणार माझे सर्व असणाऱ्या वासना असणार शांत कर. असे अनेक प्रकारचे प्रमाण आहेत. म्हणून ती मनरूपी गाय ती देवाच्या स्वाधीन करायची. आपण आपलं मन देवाच्या स्वाधीन करायचं. देवाचं नामस्मरणामध्ये लावून टाकायचं महाराज. एकदा मन आपलं नामस्मरणामध्ये तल्लीन झालं आता कोठे धन्यवाद बर का बाबाला. राजेबा महाराजाला परमान म्हणतात कीर्तनातलं. हे ते परमान असावं. चित्त कुठं असावं? देवाच्या पायावर चित्त गेलं की कुठंच जात नाही. म्हणून आता कोटी धाई मन तुमचे चरण देखिलिया. देवाच्या नामस्मरणामध्ये चित्त आपलं लावावं. एकदा आपलं मन देवाकडं लावलं की चित्त स्थिर होतं महाराज. नाम घेता मन निवे जिव्हे अमृतची स्त्रवे होताची बरवे ऐसे शकून लाभाचे. म्हणून असं असणारं मन देवाच्या ठिकाणी लावावं. म्हणून सगळे गोपाल म्हणू लागले देवा आमची मनरूपी गाय तू आवर. हा भावार्थ आहे मग. आमच्या गायी म्हणजे हे आमचं मन आम्हाला आवरत नाही तेवढं मन तू आवर. प्रार्थना गोपाळाने देवाकडे केली. सर्वांचा असणारा वाद ठिकाण त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. असा अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवलेला आहे. आज असणारं काल्याचं कीर्तन करावं लागतं. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करावी लागते. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करावं लागतं. आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र सुद्धा जन्मल्यापासून निजधामापर्यंतच नाही, जे देवानं गोकुळात केलं उच्चारावे
परमात्म्याचं संपूर्ण चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करायचं नाही, कारण ते जन्मभर केलं तरी वर्णन होत नाही. म्हणून किती करायचं, पर्याय काढला साधू संतांनी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, मथुरेचं नाही सांगायचं. किंवा रांगता गोधने राखीताय, रांगत असताना कृष्णानं काय केलं आणि गाई राखत असताना काय केलं, एवढाच भाग पाहायचा असतो. म्हणून रांगत असताना कृष्ण परमात्म्यानं काय केलं, रांगत रंगनी रंगत रंगनी चोरीत लोणी, लोण्याची चोरी केली, दही दुधाची चोरी केली, गवळणींना त्रास दिला, ऐका नाही हेच केलं महाराज. येणे माझे कवाळ उघडिले, येणे शिंके ओतोडिले, दया दुधाचे भक्षिले, उलंडिले ताकाचे. ह्या चोऱ्या केल्या महाराज, खोड्या केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. अभिमान नाहीसा करण्याचं काम कृष्ण परमात्म्यानं त्या खोड्याच्या माध्यमातून केलं महाराज. एखाद्याला जर अभिमान झाला कशाचा, आपण कथेमध्ये पाहिलं, इंद्राचा गर्वहरण केला, ब्रह्मदेवाचा केला, ऐका नाही सगळ्याचे गर्वहरण केले. गोकुळामध्ये देखील जे गवळी होते महाराज, गवळणी होत्या, लई तोऱ्याच्या होत्या, काही काही हो भेट होत्या, बाकीचे नको माहितीच्या नादी लागू नको. म्हणून अशा गवळणी त्याचं गर्वहरण करण्याचं काम कृष्ण परमात्म्यानं करायचं. एक गवळण अशीच, आता एक दोन फड्या सांगावं लागतं म्हणून सांगू, आता वेळ नाही आपल्याकडं. एक गवळण म्हणली, कृष्ण कोणाच्या घरी जाईल, कोणाला काय करील, पण हे जे पण आहे का नाही, हेच घाण करतोय महाराज संसारामध्ये बी आणि परमार्थामध्ये. आपण दूर जातो याच्यामुळेच. पण मी काय साधा आहे का, अरे बाबा तू आहेस बाबा मोठा, मग देवापेक्षा मोठा नाहीस ना, असं पण आडवं येतं. एक गवळण म्हणली, माझ्या घरी लाटच नाही म्हणली त्याचा यायचा, आला की मुडदाच फाटते म्हणली मुडद्याचा, आहे का ना. लहान लेकराला प्रेमाचं बोलणे बरं काय, आता माय लेकराला बोलते मुडद्या मेल्या, इथं मरू नको तिथं मर, आहे का नाही. ही प्रेमाची भाषा आहे, हे फक्त समजावी लागते. मराठी संत वाङ्मय एवढं ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी ही या जगा. मराठी वाङ्मय खूप चांगलं आहे महाराज. एका एका शब्दाला 10 अर्थ आहेत महाराज, 5 अर्थ आहेत, आहे का नाही. आई जर शब्द घेतला तर 4-5 अर्थ आहेत त्याला. आई, माय, आहे का नाही, असे असते माता, हा असे कितीतरी अर्थ आहेत का नाही. बाप असेल त्याला पिता आहे, वडील आहे का नाही. असं इंग्रजीमध्ये तसं आहे का, हो एकाच शब्दात 4-5 अर्थ इंग्रजीचे. धिस म्हणजे, धिस म्हणजे हा ही हे एकदा सगळं. हा मुलगा आहे का नाही, धिस हे होय का नाही. हे आता आमचे बाबा आहेत, कालच्या पहिला नेलतं का नाही, हे त्या धिस मध्येच आले सगळे. हा ही एखादी माता भगिनी स्त्रीलिंगी शब्द आहे, ही मुलगी आहे तिला बी धिसच, आहे का नाही. किती कंजूस भाषा आहे का नाही महाराज. आपली भाषा किती अडग अलग असणारा. एका गावामध्ये भागवत कथा झाली माजलगावला पाठीमाग, आणि मग मी म्हणलं ताईला, ताई कशी वाटली बरं कथा. नाही म्हणले महाराज कथा तुम्ही चांगली सांगितली, पण तुम्ही भाषा लय जुनी वापरली, मराठीच वापरली सगळी. तुम्ही थोडा असं टेक्निक आधुनिक जरा बोलला नाही. म्हणजे अशी आज लोकांची भावना झाली, त्याच्यात इंग्रजी असावी, त्याच्यात हिंदी असावी, एखादी ह्यागाडू असावी, अशी भाषा आज लोकांना आवडायली महाराज. मराठी संत वाङ्मय आवडत नाही, मराठी संस्कृती आवडत नाही, मराठी काहीच नाही. पदार्थ सुद्धा आपले महाराष्ट्रीयन आवडत नाहीत लोकांना. आता भेळ निघाली, पाणीपुरी, आहे का नाही, असंच निघालं का नाही खाय. वाचलंच लोकांना आवडायले महाराज. समाज त्याच्या पाठीमागं भुलायला. मराठी भाषा खूप आपली सुंदर आहे महाराज. शक्यतो माझ्या कीर्तनामध्ये म्हणलं कार्यक्रम येते नाही तर मावशी, पण मराठी सोडणार नाही मरेपर्यंत. क्वचित एखादा इंग्रजी शब्द येईल बघा, आला तर असं चिंतन करत असतो, मराठी वाङ्मय आणण्याचा प्रयत्न करतो.
जाणीवपूर्वक तिचा काही मला असा त्याग आहे किंवा तिच्याविषयी असं काही नाही, पण याचा धरी ना अभिमान करी ना आपुली जतन या न्यायानं. काय चालू होतं आपलं कीर्तन चल ती म्हणू लागली पण नाही याला ती भगवंताची कृपा लागते महाराज, उगच नाही संकल्प कृपा याला म्हणतात. आपण पाहिलं का नाही ज्ञानोबा आनंदीमध्ये जरी असले, अरे माझं गुणगान करतोय ना, तुझ्या बुद्धीमध्ये बदलच पडू देणार नाही, कुठेही जाय तुला तिथंच आणून सोडतो, याला संकल्प कृपा म्हणतात. विठ्ठला कृष्ण माझ्या घरी येऊ शकत नाही. गोपाळांच्या लक्षात आलं, कृष्णाला सांगितलं, म्हणले कृष्णा तू गोळ लयच बोललेली हो तोऱ्यामध्ये, माझ्या घरी येत नाही. घेतला का म्हणले तिचा नंबर, फोन नंबर, घर नंबर, वार्ड नंबर, सर्कल नंबर, काय काय असतात ते, हा म्हणले सगळंच आणलंय म्हणले तिचं. आज म्हणले तिच्याच इथं आहे का नाही, म्हणजे असं हिच्या इथं दिवसा नाही म्हणले, जरा चॅप्टर आहे का, मग संध्याकाळी आहे का नाही, झोपल्यास म्हणले जाऊ तिच्या घरी. संध्याकाळी 12 वाजता निघाले महाराज. संध्याकाळी सर्व झोपलेले महाराज. आणि कृष्ण परमात्मा गेला, काय करायचं ते केलं. खेळतो येण्याची खेळावा. आला महाराज बाहेर, म्हणला चला झालं आपलं काम, गोपाळांनो चला म्हणले. सकाळी सूर्योदय झाला, उठा अरुणोदय प्रकाश झाला. सर्व गावकरी उठले महाराज, माता भगिन्या उठल्या. सकाळचे 7 वाजले, 8 वाजायले. शेजारी पाजारी म्हणायले आज कशी ग भागूबाई उठलीच नाही, तर सगळ्याच्या आधी उठत असते. इथली नाही बरं का, हो गोकुळातली सांगायलो, हो सगळ्याच्या आधी उठत असते, आज कशी उठली. तिचं ते मालक ते बी उठले नाही तर काय झालं असं. हो पण आता बराच वेळ झाल्यावर शेजारी पाजारी आले. हो अगं भागूबाई, भागूबाई हो का म्हणते काय, आणि उठला का म्हणून नाही. 4 लाख उठलोत म्हणली सकाळी दररोजच्या नियमानुसार, आणि मग बाहेर का मला नाही. कसं यावा म्हणली, काय झालं सांगाव तरी कसं, काय झालं म्हणले. म्हणले मालकाची आणि माझी दाढीची नेणीची गाठच बसली म्हणले. मग कोणी मारली, म्हाताऱ्यानं मारली का काय. म्हातारं म्हणतोय म्या नाही मारली, म्या बी नाही मारली. कशानं झालं काहीच कळना. मग सोडायची ना, 4 वाजल्यापासून सोडायचं म्हणले सकाळच्या. हो सुटच ना म्हणले. जन्मच्या जन्म गेले महाराज, ती गाठ सुटली नाही. सुटलीच नाही महाराज. गाठ सुटत असते का, ब्रह्मदेवाची गाठ सुटना, देवाची गाठ नाही सुटत महाराज. संशयाची श्रेणी छेदी तिना, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी. संशयाची ही संशयाची गाठ आहे महाराज, सुटत नाही महाराज. मग उघडा म्हणले कवाड. उघडलं महाराज. शेजारी पाजारी घरात गेले, बघितलं ते दाढीची विणीची गाठ मारलेली. म्हणले आणा म्हणले, काय आणा, आणा कोयता आणा म्हणले, तोडून बघू हिला, कुराड आणा काहीतरी. तोडू लागले, तुटता तुठे ना. म्हणले आणा मग आता पेट्रोल जरशी देऊ म्हणले कार्यक्रम करू. टाकलं महाराज, ते जाळण्याचा प्रयत्न करू लागले. जळता जळेना का नाही, काहीच होईना गेलं महाराज. आणि मग म्हणले मग आता म्हणले काय करा, त्या कृष्णानंच केलं असं म्हणले. हे तेच करायला आपल्या गावाला त्रास म्हणले. 8 दिवस झालं त्यानं द्यायला म्हणले. हो गावात 12वीच्या परीक्षा चालू आहे, 10वीच्या परीक्षा चालू आहे, जरा हळू न बोलावा आहे का नाही, त्याला भानच राहिलं नाही म्हणले. त्रास दिलाय म्हणले यानंच, हे त्यानंच केलं असं. मग बोलवा म्हणले कृष्णाला. गेले 4-2 गोपाळ. म्हणले कृष्णा तुला बोलवलंय म्हणले. कुठं इथं इथं येत नाही म्हणून सांगा म्हणले. मी जात नाही म्हणले. आईनं सांगितलंय आजपासून घर सोडायचं नाही. लय तक्रारी यायच्यात म्हणले, घर सोडायचं नाही. गेले हो गोपाळ परत. म्हणले ती येईना. कस काय येईना म्हणले. ते म्हणले आईनं सांगितलंय आजपासून बाहेर जायचं नाही, तुझ्या खूप तक्रारी यायल्या, तुम्हाला जर यायचं असलं तर इकडेच या असं सांगितलंय. ठीक आहे म्हणले, तर नाईलाज झाला महाराज. हो निघाले. कीर्तनकार सांगतात रंगू रंगू. मालक होते बुटके, मालकीन बाई होते अशा.
निघाले. मालकनाची दाढी वर करायची असं हे का नाही, आणि तिनं चलायचं पुन्हा हिसका बसायचा. गावातले लहान लहान पोरं आले, हुरेव करू लागले महाराज. देवापाशी जमत नाही हो, देव गर्वच हरण करतो. आणि मग गेले आणि कृष्ण परमात्म्यानं काय करायचं ते केलं. दाढीची आणि विणीची गाठ सोडली. अध्यात्म चिंतन असतं, रूपक केलेलं असतं. संशयाची गाठ संतांच्या जवळ गेली की जाते, देवाच्या जवळ झाली की जाते. अशा असणाऱ्या लीला कृष्ण परमात्म्यानं अनेक केल्या महाराज. गवळणीला त्रास द्यायचा आणि मग गवळणी गाराने घेऊन यायच्या. यशोदे, तुझ्या कृष्णानं असं केलं, तुझ्या कृष्णानं तसं केलं. कृष्ण म्हणायची, नाही ग, माझं बाळ तसं नाही. बाळू सगुण गुणाचे ताने काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. हे कीर्तन म्हणजे काय बाबा, आता खूप त्याला वेळ लागतो मला, दुसरं काही नाही. म्हणून माझा कृष्ण तसा नाही. घाई द्यायची महाराज मुलाची, आणि जी मुलाची घाई देते तिलाच आई असं म्हणतात. मुलाची घाई, कितीही मुलांनी त्रास देऊ द्या, माझा मुलगा चांगलाच आहे म्हणते, तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आई म्हणतात. दादा, मी एक उदाहरण सांगत असतो. दोन मुलं भांडण खेळू लागले. एका मुलाने दगड फेकून मारला. ते मुलगा रडत गेलं, म्हणू लागलं, आई मला पिंट्यानं दगड फेकून मारला. त्याची आई म्हणली, चल त्याच्या आईकडे. हाताला धरलं, त्या पिंट्याच्या आईकडे नेलं. म्हणू लागली, हे बाहेर ये, तुझ्या पिंट्यानं दगड फेकून मारला. बरं करता बरं थोड्याहून गेला, नाही तर आमच्या बाळ्याचा डोळाच फुटला. पिंट्याची आई बाहेर आली, तुमच्या बाळ्याचा डोळा नाही ना फुटला? म्हणली नाही. मग माझ्या पिंट्यानं मारलाच नाही. हे कशावरून? माझ्या पिंट्याचा नियम आतापर्यंत हुकला नाही ना, आजच कसा हुकला? घाई दिली, याला म्हणतात आई. नशी असणारी आई म्हणायची, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. खूप त्रास दिला महाराज. शेवटी गवळणी म्हणायच्या, यशोदे कृष्णाशी सांगावी, गोकुळी राहावी का जावी. किती त्रास दिला. यशोदे बळ तुझा काना, यशोदे धनंजय महाराजा करतो वाजवा टाळ्या. लय वाजूला 7 दिवस पकवास, बोट फुटायची वेळ आली. सांगू धुन भाऊला, लय वाजूला पकवास म्हणून. यशोदे ग बाळ तुझा कान्हा, वर जो धिंगाणा. शेवटी सांगितलं, कृष्णा तुझे खूप गाराणे येत आहेत, तू काय कर, उद्यापासून शाळेत जा. पूर्वीच्या काळात शाळा म्हणजे गाई शेतामध्ये घेऊन जायचे. आणि कृष्ण परमात्मा सर्व गोपाळ घेऊन निघालेले आहेत महाराज. पावा गोंगडी घेऊन पायी, संगे गोपाळ घेऊन गाई. वृंदावनी आले लवलाई, वृंदावनी आले लवलाई. वेण वाजविला सुसरे, बायू बायू बाई. पावा गोंगडी घेऊन पायी. सुंदर गोळणी आहेत महाराज. संत वाङ्मय एवढं रसभरीत आहे महाराज. पण अलीकडे आता बदल पडायला महाराज. हे असे संत वाङ्मयातल्या चाली, संत वाङ्मयातले अभंग, ते दुसरंच येईल तिकडून भरणा. हिंदी पद येईल आपल्या इकडं. अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, नामदेव महाराज,
संत एकनाथ महाराज, निळोबारा हे संत यांनी भांडवल निर्माण केलं ना, एवढं मराठी वाङ्मय निर्माण केलं. आणि आपण तिकडं उत्तर भारतातलं म्हणा कोणती असेल तिकडं हिंदी वाङ्मय ते वाईट आहे असं म्हणायचं नाही, पण आपला अभिमान आपल्याला असला पाहिजे. याचा धरीन आपला अभिमान आपल्याला असला पाहिजे. म्हणून निघालेले आहेत महाराज. गाई गोपाळ घेऊन गेले, तिथे अनेक प्रकारच्या दैत्यांचा नाश केला. आणि एके दिवशी गोपाळ काला करायचं ठरवलं. सांगितलं आज आपल्याला गोपाळ काला करायचा आहे. सर्व असणारे अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळ. लई खेळ खेळ तू म्हणता तूच एकटा खेळायलाच, आम्ही काय बघायला आलोत का काय? तुम्ही खेळ खेळा काय त्याच्यामध्ये. 1 वाजेपर्यंत खेळ खेळला मारा, ऐका नाही आता 1 वाजायला. गोपाळ म्हणले खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. भूक लागली म्हणजे आता तू आला असेल खाऊन, पण आम्ही उपाशीच तरी सर्व गोपाळ असणारे काला करण्याकरता एकत्रित बसवले आहेत. गोलाकार बसवले महाराज, कमलाकार. कृष्ण परमात्मा आतमध्ये उभे राहिलेले आहेत आणि चिंतन खूप आहे महाराज. म्हणून कृष्ण परमात्म्यानं तो काला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि तो काला कृष्ण परमात्मा गोपाळांना वाटू लागला महाराज. काला म्हणजे एकत्रीकरण. नुसत्या हरिनामाचं दही भाताचं असं नाही महाराज. जीवाचं आणि देवाचं एकत्रीकरण त्याला काला म्हणतात. त्याला योग भाषेमध्ये योग म्हणतात. कुंडलिनी जागी करून ते योग साधला, समाधी अवस्था प्राप्त झाली, जीवनामध्ये काला प्राप्त झाला. हे का नाही. ज्या दिवशी देवाची भेट झाली तो सुद्धा काला आहे महाराज. हरिनामाचा तो सुद्धा काला आहे. एकत्रीकरण होणं म्हणजे काला. बाप आणि मुलगा जर बोलत नसतील ते काला नाही महाराज. ज्या दिवशी बाप आणि मुलगा प्रेमानं संवाद साधतील, एका विचारानं चालतील, तो काला आहे. आपलं शेजाऱ्या संगती पण नसत, आहे का नाही. शेजाऱ्याचं आणि आपलं ज्या दिवशी संबंध एका विचाराने चालतील त्या दिवशी आपल्या जीवनातला काला आहे. कोण नुसतं काल्याचं कीर्तन ऐकलं की काला झाला असं नाही. भावाभावाची एका विचारानं चालणं काला आहे. शेजाऱ्याशी सर्व गाव एका विचारानं चालणं हा गावाचा काला आहे. असा काला साधावा. सर्व गोपाळांना बसवलं, सर्वांना प्रसाद देतो पंढरीनाथ. सर्वांनी त्या ठिकाणी काला केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी